हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्सचा आज डे 9 आहे। आपले बेसिकचे डेज 14 कंप्लीट झाले आहेत। आता आपले ॲडव्हान्सचे डेज चालू आहेत। तर आज आपला डे 9 आहे। इथे बघा, आता तुम्हाला दिसत असेल की ही जरदोशी आहे। आज आपण ह्या जरदोशीपासून जरदोशीपासून आपण कशी बॉर्डर तयार करायची हे बघणार आहोत। एकदम सिंपल आणि एकदम छान प्रकारे अशी जरदोशीची बॉर्डर तयार होते। लूप तयार करून आपण जरदोशीपासून अशी छान सिंपल बॉर्डर तयार करणार आहोत। तर इथे बघा, मी आता ही जरदोशी घेतलेली आहे। एक आपला नॉर्मल शिलाईचा गोल्डन कलरचा थ्रेड घेतला आहे आणि आपली ही जी नॉर्मल नीडल आहे शिलाईची ती नीडल घेतली आहे। आणि हे इथे बघा, पल्स म्हणजे मोती घेतले आहे। आता हे सर्व साहित्य वापरून आपण आजची डिझाइन कंप्लीट करणार आहोत। तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। हे बघा, ही आपली अशी जरदोशी असते स्प्रिंग टाइप, आणि ही स्प्रिंग एकदम जवळ असते। आणि मग हिला काय करायचं, थोडंसं असं अलगद हाताने थोडं ताणून घ्यायचं, म्हणजे ती अशी थोडी लॉंग होते। हे बघा, जास्त पण नाही, थोडंसं असं ताणून घ्यायचं अशा पद्धतीने। हे बघा, आणि एक सारख्या साइडची कट करून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व ताणून घेत आहे। झालं। आता नॉर्मल 1 सेंटीमीटर एवढी अशी कट करून घ्यायची आहे। एक सारख्या साइडची कट करायची, कमी जास्त होऊ द्यायची नाही। हे बघा, मी अशी पकडून घेतली आहे। आणि आता आपल्या हे बघा, असे मी दोन साइड सोबत कट करत आहे, म्हणून अंदाजे ह्या साइजची 1 सेंटीमीटर कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने एक सारख्या साइजची कट करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी एक सारख्या प्रकारची जरदोशी कट करून घेतलेली आहे। आता ही जी आपली नॉर्मल हात शिलाईची नॉर्मल नीडल आहे, त्याच्यात आता मी थ्रेड टाकून घेणार आहे। आता बघा, सगळ्यात पहिले आता मी नीडलमध्ये थ्रेड ओवून घेतला आहे। आता जी आपली जिथून आपली ही लाईन स्टार्ट होते तिथून मी खालून नीडल वर काढणार आहे अशा पद्धतीने। हे बघा, खालून नीडल वर काढली की ही आपली जरदोशी आहे ते नीडलमध्ये टाकून घ्यायची अशा पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने मी आपल्या थ्रेडमध्ये ही जरदोशी टाकून घेतली आहे। आता तर जिथून आपण खालून थ्रेड वर काढला होता तिथेच हा थ्रेड खाली टाकायचा। वरतून जसा खालून वर काढला तसंच वरतून खाली जाऊ द्यायचा। हे बघा, इथूनच अशा पद्धतीने। हे बघा, अशी जर वरतून नीडल आपण खाली टाकली, अशा पद्धतीने लूप आपला तयार झाला। आता ह्या लूपच्या वरच्या मिडल साइडला परत खालून आपली नीडल वर काढायची। हे बघा, अशा पद्धतीने बरोबर मधून, म्हणजे हा लूप आपला इथे पॅक होतो। आणि परत आता याच्यात एक जरदोशी ऍड करायची अशा पद्धतीने। हे बघा, परत जिथून आपण खालून वरती नीडल काढली होती तिथूनच परत वरतून खाली पंच करून घ्यायची। परत अशा पद्धतीने परत एक दुसरा आपला लूप तयार होतो। हे बघा, अशा प्रकारे। आणि परत आता इथून लाईनवरच मिडल साइडनी ह्या लूप जो आपलं हुक तयार झाला आहे त्यातून थ्रेड परत खालून नीडल वर काढून घ्यायची। परत एक ह्या जरदोशी ऍड करून घ्यायची। सावकाश पद्धतीने आपल्या नीडलमध्ये जरदोशी ऍड करायची, कारण की हे स्प्रिंग असल्यामुळे कुठे पण सुई तिरप्या साइडनी निघते। हे बघा,
परत तसंच जिथून खाली काढली होती तिथूनच वरतून नीडल खाली पंच करायची अशा पद्धतीने, हे बघा. आणि परत बरोबर लाईनवरच हे बघा अशा पद्धतीने आपली जी साखळी, एक प्रकारची साखळी अशी तयार होते बरोबर. परत मी आता एक जरदोशी ऍड करत आहे. हे बघा परत रिटर्न तीच पद्धत कंटिन्यू करायची. जिथून नीडल वर घेतली तिथूनच वरतून खाली घ्यायची. बरोबर असं आपलं हुक तयार होतो. कंटिन्यू दिस प्रोसेस. थोडं सावकाश पद्धतीने करायचं जरदोशीचं काम. जरदोशी ही स्प्रिंगची असते म्हणून हे बघा अशा पद्धतीने ती काय होते आपल्या ह्या थ्रेडमध्ये अटकते. कारण ते स्प्रिंगचं जे आपण कट करतो एखाद्या वेळेस ती तार असल्यामुळे बारीक अशी, तर ती नीडलच्या थ्रेडमध्ये अटकते आणि त्याचं स्प्रिंग असं एकदम ताणलं जातं. त्याच्यामुळे काळजीपूर्वक करायचं की जेणेकरून आपलं स्प्रिंग हे खराब झालं नाही पाहिजे. ते स्प्रिंग खराब झालं तर आपली पूर्ण फिनिशिंग जाते, त्याने फिनिशिंग येत नाही. हे बघा परत आपल्याला एक लूप भेटला, त्याच्याबरोबर मिडल साईडला परत खालून नीडलवर पंच केली आणि मधून काढली. परत तसंच कंटिन्यू नीडलमध्ये जरदोशी ॲड केली आहे. परत वरतून खाली जरदोशी पंच केली, नीडल पंच केली. खूप छान अशी ही आपली बॉर्डर तयार होते. आपण डिझाईनमध्ये आपण स्टोन हे केल्यावर, स्टोन समजा आपण लावला त्याच्या साईडने सुद्धा आपण अशी जरदोशीची बॉर्डर करू शकतो. खूप सुंदर अशी ही बॉर्डर दिसते आणि खूप छान अशी डिझाईन तयार होते. खूप सोपं आहे, फक्त थोडं सावकाश करायचं आहे. हे बघा आता एंडला काय करायचं की आता जसं आपण हा जो थ्रेड निघला आहे ह्या हुकमधनं, तर आता हे डायरेक्ट आपण जरदोशी ॲड न करता इथे खालीच नीडल डायरेक्ट पंच करायची बाहेरून आणि इथे हा जो आपली चेन आहे ती इथे लॉक करून घ्यायची आहे. आता काय करायचं, परत जे आपलं ही मिडल साईड आहे, आता मी वरतून खाली येते. इथं जे मिडल, हे बघा ठीक आहे, नाही तर खालूनच वर घेऊयात आपण. हे जे हुक आहे 2 नंबरचं, त्यातून मी नीडल वरती काढणार आहे अशा पद्धतीने. हे बघा एकदम फ्रंट साईडला. आणि आपला जो पल्स आहे मोती, तो मी इथे ॲड करणार आहे. आता अशीच ही जरदोशीची बॉर्डर खूप सुंदर दिसते, तरी पण आपण यात मोती ॲड करूयात. मोती ॲड केल्यामुळे अजून याला खूप छान अशी फिनिशिंग येते. हे बघा आता मी नीडलमध्ये मोती घेतला आहे आणि आता हा मोती इथेच मी फिक्स करणार आहे. हे बघा परत थोड्याशा अंतरावर, म्हणजे जिथून मी खालून नीडल काढली त्याचं थोडंसं स्पेस सोडून पुढे नीडल पंच करणार, म्हणजे हा मोती इथे
फिक्स होईल. हे बघा अशा पद्धतीने. आता परत पुढचा जो आपला लूप आहे त्यातून मी निडल वरती काढणार. मी जसं आता तुम्हाला सांगितलं की जे आपण स्टोन लावतो आणि त्याच्या बाजूला जरदोशीने जर काही बॉर्डर केली, समजा स्टोन लावला आणि त्याच्या बाजूने असं हे आपण बॉर्डर केली तर किती सुंदर दिसते. तसंच त्याच प्रकारे आता आपण इथे स्टोन न लावता मोती ॲड करत आहे. हे बघा परत मी इथेच थोडं पुढे पंच करणार. हे बघा खूप सुंदर असं दिसतं हे. परत इथेच निडल वर काढणार, मोती ॲड करणार यात. परत निडल पंच करणार. तसंच कंटिन्यू प्रोसेस करायची आहे. जरदोशीची डिझाईन खूप सुंदर दिसते. असं वर्क, असं अट्रॅक्टिव्ह वर्क दिसतं जरदोशीचं. लीफ वगैरे पण आपण बेसिकमध्ये शिकलो आहे, ते पण जरदोशीचं लीफ खूप सुंदर दिसतं. तसं आता पुढे आपलं फ्लावर आपण पुढे घेऊयात. इथे असं आता आपलं खालून लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा किती सुंदर अशी आपली ही बॉर्डर रेडी झाली आहे. अशी जरदोशीची बॉर्डर खूप सुंदर दिसते. तुम्ही पण ट्राय करून बघा एखाद्या ब्लाउजवर वगैरे, खूप छान दिसते अशी. चला तर मग आपल्या आज ह्या व्हिडिओमध्ये कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इंटरेस्टेड मैत्रिणी असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करा. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून आपल्याला तुमचे लाईक्स बघून, व्हिडिओचे लाईक्स बघून आम्हाला उत्स्फूर्तता भेटते की अजून छान छान डिझाईन तुमच्यासाठी मग आम्ही घेऊन येऊ. आणि चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग.